तर आता आलो आपण. आता खरं तर जगन्नाथपुरीची ट्रिप होती आपली, तिकडे जायचं होतं. पण आता आलो कोणार्कमध्ये सूर्य मंदिराकडे चाललोय. चला, गुड मॉर्निंग. चला 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 गणा, चला जगा भाई, चलो चलो. तर मित्रांनो, आता चाललं आपण सूर्य मंदिराकडे. हे बघू शकता, सूर्य मंदिराचा कळस दिसत आहे. खरं तर रूममधून बाहेर आल्यानंतरच हे मंदिर दिसायला लागलं. एवढं जवळ आपण रूम केली होती आणि मग आता चालत चाललो होतो सूर्य मंदिराकडे. तर जाताना बघा आजूबाजूची दुकानं अशी होती, खूप सारी इकडं दुकानं आहेत. आपल्या वस्तू वगैरे इकडे मिळतात. पण काय होतं की आपल्याला पिंपरी चिंचवड जवळ असल्यामुळं सगळ्या वस्तू आपल्याला इकडे देखील मिळून जातात. त्याच्यामुळे शॉपिंगची एवढी काय हाऊस नाही आहे आपल्याला की बाबा इथूनच काहीतरी घ्यावं. पण खूप मस्त मस्त इकडे वस्तू वगैरे होत्या. हे बघत बघत आम्ही सूर्य मंदिराकडे चाललेलो आहोत. खरं तर काय होते, आपण सुवर्ण मंदिराला जाऊन आलो, त्याच्यामुळे ते सूर्य मंदिर आणि सुवर्ण मंदिर याच्यात कन्फ्युजन होते. म्हणून त्यामुळे सारखं सूर्य मंदिर सुवर्ण मंदिर आले व्हिडिओमध्ये. आणि इथं जाताना एक असं पाहिलं की इथं काजू खूप प्रमाणात येते. एवढे काजू आहेत ना की बापरे बाप. तर काजू आणि बाजार बघत बघत आलोय आपण सूर्य मंदिराकडे. समोर तुम्ही बघू शकता की हे सुंदर असं सूर्य मंदिर आहे. तर आता आलो सूर्य टेम्पलला. खरं तर आपली ट्रिप अशी होती की पुणे, जगन्नाथपुरी आणि परत पुण्याला जायचं. अचानक प्लॅन झाला. फ्लाईटची तिकीट वगैरे बुक केली, भुवनेश्वरमध्ये उतरलो, पुरीपर्यंत गेलो. पण त्याच्यानंतर असं कळालं की जी यात्रा आहे जगन्नाथपुरीची ती सॅटर्डेला आहे आणि आपण पोहोचलो गुरुवारी संध्याकाळीच. मग मधला एक दिवस काय करायचं, म्हणून मग त्या दिवशी पुरीमध्ये गेल्यानंतर असं ठरवलं की सूर्य टेम्पल आहे, मग तिकडे जाऊयात आणि मग तिकडचं सगळं पाहून मग परत पुरीला येऊयात. खरं तर काही प्लॅन नव्हता, फक्त जगन्नाथपुरीचा प्लॅन होता. अचानक पोरांनी सगळा प्लॅन चेंज केला आहे आणि आता आलो आहे सूर्य टेम्पल कोणार्क येते. आणि आता इकडून समोर मंदिर आहे. आता बघा माझ्या ह्या साईडला पाहू शकता, मागं मंदिर वगैरे आहे. आणि पहिले इथं तिकीट आहेत, तिकीट काढायचं आणि मग तिकडं जायचं. चला पहिले तिकीट काढूयात आणि मग जाऊयात. हे बघा इकडं तिकीट काउंटर आहे. आता तिथून तिकीट काढायचे आणि मग पुढं हे मंदिर आहे, तिकडे जाऊयात. खरं तर तिकीट काढायला गेलो होतो पण तिथं सगळं कॅश आहे, त्याच्यामुळं ऑनलाईन तर पेमेंट नाही होत तिथं. आता कॅश आणायला आलो आहे, परत कॅश घेऊन परत तिकीट काढावं लागणार आणि आतमध्ये जायला. आणि असं मंदिर आहे की तिथे आतमध्ये मूर्ती देव वगैरे काही नाही आहे. बघू आता काय आतमध्ये. 4 हा चला तिकीट वगैरे काढलेत आता फायनली. घेतले नाही काय तिकीट घेतल्यात. आता मंदिराच्या गेटपर्यंत आलो आहे आपण. खरं तर हे 1200च्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे, असं आहे का इकडं या साईडला लिहिलेलं आहे, ते वाचलं. ते राजाने सूर्य मंदिर म्हणजे इकडे समुद्र आहे ना त्याच्या तटावरती हे मंदिर बांधलं होतं. तर असं हे मंदिर आहे. इकडे सगळी त्याची माहिती वगैरे दिलेली आहे. चला बघूया तिथं मॅप आहे, काय काय कसं काय. हा मॅप सगळं आणि इकडे लिहिलेलं आहे. ठीक आहे, दिलं ना 1250मध्ये गंगाराजा नरसिंह प्रथम यांनी बांधलेलं हे मंदिर. बघा इथं परिसर आहे. खरं तर खूप औषध असे पडलेले आहेत इकडे सगळे, नाट्यमंडप वगैरे. हे बघा मंदिर. खाली हत्तीची प्रतिकृती आणि वरती काय कोणतं प्राणी ते नाही माहिती. इथून असं चला वरती. मंदिराचा पलीकडचा परिसर सगळं पडलेलं आहे. आणि इकडं चला आता पुढं एक काहीतरी स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या मागं हे जे आहे हे मंदिर आहे मागं. आता पहिले ह्याच्यामध्ये जाऊयात, काय बघूयात आतमध्ये. चला. खरं तर मला वाटतं हे मंदिर आहे आणि पण याच्या आतमध्ये जायला बंदी आहे. बघा दरवाजा सगळा बंद केलेला आहे. पण बाहेरूनच बघा ना कसं बनवलं आहे ते, काय त्याच्यावरती किती कोरीव काम केलेलं आहे.
सूर्य मंदिर वगैरे पाहिलं, पण याच्यावरती जे चक्र वगैरे आहे त्याचा इतिहास काय आहे ते आपण या गाईड करून जाणून घेऊयात, कारण ते गाईड तिथे त्यांना माहिती सांगत आहे, आपल्याला काय फक्त जाऊन ऐकूयात, बघूयात नक्की काय सांगतात तिथे. रात 12 घंटा क्या ये होता है ईस्ट, सूरज निकले, ओके ईस्ट की लाठी ये वाला है, वो जो लाठी की गोल करना में एक लेडीज बैठा है ना, देख रहे हैं? हाँ, सुबह 6 बजे टाइम से एक लड़की सुबह से उठ के बेड पूरे बैठ के देख रहे हैं? वो लाठी का नीचे थे 8 से 9 के अंदर में नहा निकले जा रहे हैं, दोनों बगल में दोनों सूरज की रोशनी होने से इस तरफ 12 पहिया का नर में टाइम बता दूँ, बिना सूरज की रोशनी से टाइम होगा, हम लोग सूर्य उदय से सूर्य अस्त करने में कितना टाइम लगता है. हे जागोजागी तुम्ही हे चक्र पाहिले असतील ना, तर हे दिवसभराचं गणित आहे. आता हे बघा 3 तासाचं एक चक्र आहे, हे टोटल 8 आहेत, तर असे 24 तासाचं हे चक्र आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता की इथं बघा ही दांडी जी आहे ना ती तुटली आता ॲक्च्युली. सूर्याचं जेव्हा किरण पडेल ना ते त्याच्यानुसार याच्यावरती पडतं आणि त्याच्यानुसार कृती करायची. आता इथे बघा वेगवेगळ्या याच्यामध्ये काय करायचं तुम्ही ते दिलं आहे. आता हे फार कमी झाले, अवशेष फार हे व्हायला लागले, त्याच्यामुळे कळत नाही आहे, पण हे सगळं सूर्याच्या किरणानुसार ते करायचं असं हे चक्र आहे. बघा ना, मग 8 चक्र आहेत, 3 तासाचं एक म्हणजे 8 ते 24 तासाचं हे गणित आहे. असे भरपूर चक्र तुम्हाला इथं पाहायला मिळतील. इथं एक आहे, त्यानंतर बघा इकडे एक आहे. असं हे सुवर्ण मंदिर म्हणजे सूर्याच्या किरणानुसार इथे टाइम टेबल सगळं सेट केलं जातं. याच्यामध्ये पण दिलेलं आहे. हे असं हे मंदिर म्हणून याला सुवर्ण मंदिर म्हणतात, कारण सगळं जे काही गणित आहे ते सगळं सूर्याच्या किरणांवरती डिपेंड आहे. दिवसभर काय करायचं काय नाही, त्याच्यामुळं बहुतेक आता सूर्य मंदिर असं म्हटलं असावं असं आहे. खूप चक्र येतात तिकडे, 1 2 3 4 इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. तर ह्याचं गणित काय ते सांगता नाही यायचं कसं आहे, पण आहे. आणि इकडं वरती बघू शकता की तिकडं ते सूर्याचं मंदिर आहे. असे तिन्ही बाजूला 3 मंदिर आहेत. इकडच्या साईडला आहे, त्या मागच्या साईडला आहे आणि पलीकडच्या साईडला आहे. असे 3 मंदिर देखील इथं आहेत. त्याच्यानुसार पहिला दिनक्रम चालला असायचा. आपले 3 प्रहर आहेत असं म्हटलं जातं 8-8 तासाचे. तर तसं हे 3 प्रहरांचे 3 सूर्य मंदिर आहेत. आता हा 3ऱ्या प्रहराचा म्हणजे संध्याकाळचा जो प्रहर होता त्यावेळी काय करायचं तर त्याची प्रतिकृती आहे. त्याच्यामध्ये बघा घोड्यावरती बसलेली सूर्यनारायणाची मूर्ती आहे. ते असं म्हटलं जातं की संध्याकाळच्या टायमाला इथं असं सांगितलं होतं की संध्याकाळच्या टायमाला शिकारीला जाणं फिरणं असेल ह्या गोष्टी संध्याकाळी होत होत्या, म्हणून ही मूर्ती ते रिप्रेझेंट करते. आणि त्याच्यानुसार हे सगळे खाली जे चक्र आहेत त्याच्यानुसार टाईम टेबल ठरवलं जायचं. हे संध्याकाळचं आहे. दुपारच्या टायमाचा दुसरा जो प्रहर आहे त्याचा हे बघा ही खिडकी दिसते ना तिकडे आपण जाऊ. चला दुपारच्या प्रहरी काय करायचं त्याचं शेड्यूल कसं असणार, कारण पूर्वी तर घड्याळ नव्हते, म्हणून मग सगळं याच्यावरतीच सगळे ठरवलं जायचं. याचंच ते शेड्यूल आहे. आणि आता हे 3ऱ्या प्रहराचं पाहिलं आपण. आता आपण दुपारचं बघूया, दुपारी शेड्यूल कसं असतं, काय करायचं, त्याची मूर्ती कशी आहे सूर्यनारायणाची ती पण पाहूयात. चला आता हे बघा ही दुपारची मूर्ती म्हणजे दुपारच्या साठी वापरले जाणारं भाग आहे. दुसरा प्रहरचं म्हणतो आपण त्याच्यासाठी. तर ही मूर्ती बऱ्यापैकी म्हणजे तुटलेलीच आहे. तर त्याच्या खाली इकडे जे काय आहे चक्र त्याच्यानुसार टाईम टेबल ठरवलं जातं. आणि आता पहिल्या प्रहराची मूर्ती ह्या साईडला आहे, ही 2ऱ्या प्रहराची मूर्ती, 3ऱ्या प्रहराची मूर्ती तिकडे आहे. आता पहिल्या प्रहराची मूर्ती तुम्हाला चला हे बघा हे पहिल्या प्रहराचं मूर्ती आहे, एकदम फ्रेश नाही का. मग पहिल्या प्रहरावर तुम्हाला काय काय करायचं त्याचं चक्र इकडे सगळं खाली दिलेलं आहे. त्याच्यानुसार प्रहरानुसार आंघोळ असेल आवरणं असेल ह्या गोष्टी वगैरे ह्या चक्रांमध्ये जे छोटे छोटे दिसत आहे ना त्याच्यामध्ये जे काय त्याचं चित्र आहे त्या कृती करायच्या असं हे टाईम टेबल पूर्वी ठरवलं जायचं. तर इकडं पहिल्या प्रहराची, तिकडं 2ऱ्या प्रहराची आणि याच्या पलीकडच्या बाजूला 3ऱ्या प्रहराची मूर्ती आहे. असं हे सुवर्ण मंदिर. खरं तर हे सूर्य मंदिर आहे, पण सारखं ना सुवर्ण मंदिर येतं म्हणा ते डोक्यात बोलताना पण की सुवर्ण मंदिर, पण हे सूर्य मंदिर आहे. खरंच असं हे सूर्य मंदिर आपण पाहिलं की ज्याच्या सूर्याच्या किरणांवरती सगळं टाईम टेबल चालू असतं, त्याच्या खाली घड्याळ वगैरे आहे. असं हे सूर्य मंदिर आपण पाहिलं आहे. हे बघा
खरंच खूप मस्त आणि आपल्या इतिहासाची साक्ष देणारं हे असं हे मंदिर आहे. खूप छोटे छोटे कलाकृती याच्यामध्ये दगडामध्ये कोरलेल्या इथं पाहायला मिळतात. आपल्या इतिहासाची एक साक्ष म्हणून हे मंदिर आपण पाहू शकतो. खूप सुंदर असं आता मागच बघू शकता ना हत्ती आणि त्याच्या सोंड्यात एक बाळ असं काहीतरी आहे असं आहे. आणि खूप साऱ्या याच्यावरती दगडांवरती कोरलेल्या मूर्ती ज्या असतील कलाकृती असेल या इथे पाहायला मिळतात. आता हे झालं सूर्य मंदिर आणि आता आपण लवकरच जाणार आहे इकडचा जो बीच आहे बीचवरती पण जायचं आहे आणि मग दुपारनंतर जाणार आहे आपण रथयात्रेला आणि जगन्नाथपुरीला. चला. खरं तर ह्या मंदिराच्या जागोजागी अशी चौथऱ्या टाईपमध्ये आहेत आणि त्याच्या पण खूप साऱ्या शिल्प जुन्या काळी असतील. आता हे सगळं पडलेलं आहे आणि हे बघा मागे बघू शकता की इकडं मंदिराचं डागडुजीचं पण काम चालू आहे. खूप ऐतिहासिक म्हणजे 1200च्या काळातलं हे मंदिर आहे आणि त्या राजाने हे मंदिर बांधलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत हे मंदिर असं उभं आहे. आत्ता पुढं त्याचं डागडुजीचं काम चालू आहे. मंदिराच्या परिसरात पाहिलं तर खूप ठिकाणी असे चौथरे देखील आहेत की जिथं काही ना काहीतरी त्या काळी असणार ते आता पडले सगळं. तिकडे एंट्री गेट वगैरे पाहिला आपण, भरपूर गोष्टी पाहिल्या आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता सूर्य मंदिराचा. खूप एनर्जेटिक फील होतं आणि अशा ठिकाणी ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर आपला भारताचा इतिहास किती महत्त्वाचा आहे, भारताचा इतिहास कसा होता याची जाणीव नक्की होते. असं हे सूर्य मंदिर पाहिले. चला आणखीन खूप साऱ्या गोष्टी पाहायच्यात, हळूहळू जाऊयात मग तिकडेच.